नमस्कार मित्रांनो, आज आलोय मी आपल्या शेळ्यांकडे. बघू शकता तुम्ही, आजचा व्हिडिओ आपला शेळींवरून आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. छोटे छोटे बरेच आता 2 अडीच 3 महिन्याचे झाले बा आता. तर मग मी एकच सांगू इच्छितो, फक्त आपल्या 2च शेळ्या आहेत. आपल्याला फक्त 2 शेळ्या आपण ठेवायच्या आणि पूर्ण त्यांना असं चारा पाणी वगैरे त्यांचे म्हणजे एक हाल करायचे नाही. त्यांची एक काळजी घेतली तर ती आपल्याला जरूर फायदेशीर असतात. कारण की बघा तुम्ही, आता माझ्या आता 2च शेळ्या आहेत. 2 शेळ्यांना 5 पिल्लू आहेत. 5 पिल्लू आता माझे झालेत 4-4 महिन्याचे 5 पिल्लू. म्हणजे त्यामध्ये 2 बोकड आहेत आणि 3 कारोड आहेत. तर त्यामध्ये आपल्याला 5 महिन्यामध्ये आपण काहीच केलं नाही. कांद्याची पात वगैरे ते टाकलं खायला. थोडं सकाळ सकाळी दाणे असतात, मकाचे दाणे किंवा गव्हाचे दाणे, बाजऱ्याचे दाणे असे काही पण टाकून द्यायचं. आणि आता अजून 4 महिने सांभाळले तर कंप्लीट म्हणजे 6,000 रुपये. आपण कान बी पकडला तर 30,000 रुपये आपल्याला निव्वळ राहतात. फक्त किती 8 महिन्यात. तो पण नुसता जोडधंदा म्हणजे शेती करता करता आपण फक्त चारा पाणी करलं तर निव्वळ आपल्याला 30,000 रुपये राहतात. त्याच्यामुळे एक नंबर असा शेळी पालन करायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी. म्हणजे जोडधंदा आहे शेतकऱ्यांनी. 1-2 शेळी का असे ना, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घराजवळ बांधलेली पाहिजे. म्हणजे शेळी ही आपली केव्हा पण आणि केव्हा पण अडचण आली का डायरेक्ट आपल्याला, म्हणजे किती पण अडचण मोठी होऊ द्या, तर ती आपल्याजवळ शेळी असली ना, केव्हा पण विकून टाकून आपल्याला भांडवल करता येतं. म्हणजे कसं असतं ते घरात म्हणजे आपल्या घरात भाकर असली तर आपण केव्हा पण खाऊ शकतो. तसंच असतं हे शेळ्यांचं. म्हणजे जेव्हा आपण आपल्याला काही अडचण आली बा थोडीफार, ते आपण लगेच शेळींची पिल्लू विकून किंवा शेळी विकून लगेच आपण भांडवल करू शकतो. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना एकच सांगतो, फक्त शेतीमध्ये जोडधंदा पाहिजे. एक ते कुक्कुट व्यवसाय का असेना पाहिजे आणि 2-4 का आहेत ना शेळ्या पाहिजेच आपल्या शेतांमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा होता ते सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.